वडील समजायला थोडा वेळच लागतो. वडिलांना समजून घेणं अवघड आहे ना. जो बाप आपल्याला तरुणपणात सांगतो, "बाळा हे करू नको, ते करू नको, शिस्तीत राहा, अभ्यासावर फोकस कर", तेव्हा आपल्याला बाप दुश्मन वाटतो. मोठं झाल्यावर कळतं की बापच दोस्त आणि हितचिंतक आहे. करिअर करायला घर सोडतो, बाहेरच्या गावात जातो, करिअर करतो, पहिला पगार हातात येतो. पहिला पगार हातात आल्यावर आपण सगळ्यांचा खर्च भागवतो. खर्च भागवता भागवता कळतं मला काहीच राहिलं नाही. मग प्रश्न पडतो की माझ्या वडिलांनी एवढ्याच पगारात सगळं मॅनेज कसं केलं? सगळे खर्च कसे भागवले? घर सोडलं, लांब गेलो, दिवाळी आली, उत्सवात सगळ्यांना कपडे घेतले. मला घ्यायची वेळ आली तेव्हा मी थोडा मागे सरकलो. मग प्रश्न पडला, मी पप्पासारखाच होतोय. पप्पांनी तरी कधी कुठे स्वतःसाठी काही घेतलं? घर सोडलं की बाप कळतो. लहानपणी वाटायचं की पप्पा शांत शांत का असतात? पप्पा हसत का नाहीत? कामावरून आले की पप्पा शांत का असतात? मोठं झाल्यावर त्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. त्या सफरिंगमधून, ज्या पेनमधून, त्या सगळ्या गोष्टींमधून तुम्ही आत्ता जाताय, त्या गोष्टीतून 10 पटीतून तुमचा आणि माझा बाप गेलेला आहे. पण तो कधी व्यक्त झाला नाही. फक्त हसत राहिला आणि बाप चालायचंच म्हटला म्हणून घर चालत राहिलं. म्हणून बाप कधी व्यक्त होत नाही. तो फक्त हसतो आणि शांत बसतो. मोठं व्हाल तेव्हा बाप समजतोच.